सेकंद 20 सेकंद वेळ. आता कुरळपमध्ये माझे असणारे सर्व सहकारी बंधू मित्र विजयराव पाटील व निवास पाटील व आमचे असणारे सर्वच आदरणीय मान्यवर सहकारी शेतकरी की ज्या सर्व शेतकऱ्यांनी मला इथं बोलावलं आणि खास शक्तीपीठच्या संदर्भातल्या त्यांच्या भावना त्यांनी माझ्यासमोर इथं व्यक्त केल्या. मला सर्वच माझ्या असणाऱ्या बंधूंना, शेतकरी सहकाऱ्यांना, माझ्या भगिनींना सांगावंसं वाटतं की या भागातली जी असणारी सुपीक जमीन ही आपल्या असणाऱ्या ह्या शक्तीपीठच्या असणाऱ्या सगळ्या ॲक्विजिशनच्या प्रोसेसमध्ये तिचा अंतर्भाव होण्याच्या संदर्भातली अधिसूचना निघालेली आहे. तर आमच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची अपेक्षा आहे की जशी अगोदरची अलाइनमेंट होती त्या अलाइनमेंटप्रमाणे आपली ही शक्तीपीठची अलाइनमेंट किंवा तिची रेखांकनाची प्रक्रिया होते का, अशा संदर्भातला विचार या सर्वच आमच्या सहकाऱ्यांनी मांडला. तो विषय मी आदरणीय आमचे शक्तीपीठच्या संबंधित असणारे जे मंत्री महोदय आहेत, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कानावर सुद्धा घालणार आहे. आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो होतो आणि त्यांना सुद्धा ह्या संदर्भातल्या ज्या आमच्या असणाऱ्या ऐतोडे खुर्द असेल, कुरळप असेल, त्याचबरोबर येलूर असेल, येडेनेपाणी असेल आणि इटकरे असेल आणि कामेरे असेल, ह्या सर्व शेतकऱ्यांची भावना इथं त्यांच्यासमोर व्यक्त केली होती. इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून सिंचनाची व्यवस्था स्वतःच्या पैशानं उभा करून इथला भाग जो आहे तो सुजलाम सुफलाम केलेला आहे. त्यामुळं त्यांची असणारी जमीन त्यांच्या असणाऱ्या जमिनीच्या प्रती अतीव अशा पद्धतीचा ओढा आहे आणि त्यासाठी या असणाऱ्या ॲक्विजिशनच्या प्रोसेसच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये शंका आहेत. तरी या संदर्भात योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकार दरबारी ही आमच्या असणाऱ्या शेतकऱ्यांची जी उत्कट मतं आहेत ती त्यांच्यासमोर मांडू आणि निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या संदर्भातले सर्वतोपरी प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना सहकार्य करू, अशा पद्धतीची मी इथं ग्वाही देतो.